काय झालंय, काय नेमकं प्रकार घडलेला आहे आणि तुम्हाला कधी माहिती पडली? मला 9ला फोन आलाय की हॉस्पिटलमध्ये आणले अनुष्काला तुमच्या ह्यानी आमच्या फोन केला मला तिच्या पप्पाने. मग मला फोन केल्यावर मॅडमचा नंबर आहे माझ्याकडे, मी मॅडमला लागला. मॅडम म्हणल्या सिव्हिलला या तुम्ही. म्हणलं काय झालंय मॅडम, मी आहे हो. मला सांगा तुम्ही काय घटना घडली आहे ती. तर नाही हो तुम्ही या, आपण बसून बोलू म्हणली. बरं बसून. मग ह्यांना फोन केला, या लगेच म्हणलं जायचं दवाखान्यात, पाय घसरलाय का, हात का ताप आले आहे का काय झालंय. मग आम्ही आलो. परत येते मॅडमला, मॅडम म्हणलं मला बोलू द्या म्हणलं माझ्या मुलीला. म्हणलं मी तिची मम्मी आहो म्हणलं. तर नाही हो मध्ये त्यांना तिला मध्ये आहे उपचार चालू आहे, त्यांनी तिला कसं कसं बोलू द्या तुम्हाला. मी म्हणलं बरं ठीक आहे. आलो आलो तिथे ठेवायचं, आम्ही ठेवायचं. आमचं लेकरू कसं काय उचलून आणलं, काय झालं होतं, नेमकं काय झालं होतं, काय कारण? मला म्हणते मी म्हणलं अनुष्का काय मॅडम, अनुष्का काय, तिला तिकडली आहे, तिला हिंदी बोलावं लागतंय. मी अनुष्का काय मॅडम, तर गप्पच बसली. काय झालंय मॅडम सांगा म्हणलं, जीव घाबरालाय म्हणलं आमचं, काय झालंय आमचं बाळ, क्या बताऊं मैं आपको, और आपके बेटी ने सुसाइड किया है. मला सांगा तुम्ही कितवीला होती मुलगी? 6वीला आहे. एवढं बाळ कसं सुसाईड कराल. आणि तिच्या बेडवर केले म्हणजे तिनं, तिच्या बेडवर 2 मजली बेड आहे, वर एक खाली राहते तिनं. पहिली 6वीच्या मुली खाली असते त्या, 7वी 8वीच्या वरी असते त्या मुली. मग तिथल्या तिथं मांडी घालून असा गळफास घेतल्या म्हणून मॅडमनं सांगितले. मॅडम गळफास मांडी घालून तुम्ही दाखवा सर, मांडी घालून कसं काय फास लागू शकतंय, कसं काय लागू शकतंय. एवढ्या टॉवेलनं 50 रुपयाच्या टॉवेलनं कसं काय गळफास लागू शकतंय. का बरं, काय तुम्हाला काही शंका आहे का? आम्हाला शंका नाही. आमच्या शाळेनं घात केला आमच्या बाळाचा, मुलीला इथे लागले. मग कसं काय लागलं, आम्हाला दाखवलं नाही, तिची ट्रीटमेंट केली नाही, तिची तपासणी नाही, तिची काय नाही. तिला डायरेक्ट आणून तिथं कसं टाकलं, का टाकलं माझ्या बाळाला, का टाकलं आम्हाला अजून बघू दिलं नाही. त्यांनी सध्या सांगितलं नाही, सगळे निघून गेले त्यांनी. कोणी सध्या इथं थांबलं नाही त्यांनी. आता कुणीच नाही काही? कोणीच नाही इथं, कोण सध्या नाही इथं. माझं बाळ नाबालिक आहे, माझं बाळ नाबालिक आहे. मंजुरी करून माझ्या बाळाला शिक्षणासाठी मुलगी ऐकत नव्हती, तिला भाषण करीत होती. लय निर्भीड होती. बाबासाहेबावर असं काळीच ठोकून भाषण करत होती. बाबासाहेबावर लय भाषण केलेले आहे तिनं. बाबासाहेबांनी तिचं काळीच हाय, असं धाडशिवान आहे तिनं. म्हणून तिने हे केलेलं आहे. तुम्हाला काही शंका आहे का शाळेवर किंवा शाळेवरच शिक्षकावर आहे. काही? शाळेनं काटा काढला माझ्या बाळाचा, शाळेवरच घातलेला आहे. शाळेवरच शंका. गावाला नाही, गावाला नाही, सर्दी नाही, खोकला नाही, काय नाही झालंय. कसं आम्हाला परवा शुक्रवारीच बोलले, आम्हाला सकाळीच बोलले, आई तुम्ही या 10 तारखेला भेटायला. ही घटना कधी झाली? आज झाली, काल झाली? सकाळी फोन आलाय 9ला. मग ह्यांना 5ला उठत्यात मुली तिथं सगळ्या. सगळं काउंटिंग असते, काय काय असते. 5ला मुली उठते त्या. मग कशा काय आज उठल्या नाही त्या, आज कशा काय उठल्या नाही त्या. ह्यानी म्हणते की आम्ही 8 वाजता बघितलं, 8 वाजता घेऊन आला तुम्ही डायरेक्ट. ह्या रूम मध्ये कसं काय नेलं माझ्या बाळाला? आयसीयू मध्ये नाही, कुठं नाही, सिरियस असल्याला आयसीयू मध्ये राहते. साईड कुठे केल्यामध्ये तिच्या बेडवरच, तिच्या बेडवरच 8 वाजता साईड केल्यावर 8 वाजेपर्यंत मुली गेल्या कुठं? 5:30 गेल्या तिच्या रूम मधल्या नाही. तुम्हाला मुलीचा शुक्रवारी फोन आला तर काही सांगितलं का तिने काय झालंय, काय घाबरलेल्या अवस्थेत होती का? काय नाही,
भेटाई पॅरेंट्स डे आहे 10 तारखेला मम्मी पॅरेंट्स डे 10 तारखेला आहे 10 तारखेला मला भेटाई आम्ही लग्नाला बी तिथल्या तिथूनच येणार आहो म्हणली परीक्षा आहे ते आम्ही राहणार नाव मी वर येणार नाव असं का गरीबाच्या लेकरावाला काय करायचं आम्ही काय? काय केलं असेल आणि ते कसं लेकराला? कसं शाळा शिकवली आमच्या जीवाला माहित आहे येणारी खाणारी रात्री आमची जेवले परिस्थिती रात्री कसली आहे बोलले त्याच्यातून आम्ही रात्री लेकरं सगळं आमची झाले शिकवायला 11 वाजता तर मॅडम होती मग तेवढ्या मिनिटात काय झालं